जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास पहिला. चातुर्य लक्षणनाम. श्रीराम समर्थ. अस्थि मांसांची शरीरे, त्यात राहिजे जीवेश्वरे. नाना विकारी विकारे, प्रवीण होईजे. जय जय रघुवीरा समर्थ. 15वा दशक, आत्मदशक. याची सुरुवातच आहे. त्यातला पहिला समास दिलेला आहे चातुर्य लक्षणनाम. बोलले सुरुवात समर्थांनी केली, बाबा रे अस्थि मांसाची सगळी शरीरे आहेत आणि त्यात जीव पण राहतो, ईश्वर पण राहतो. एकाच झाडाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत. आता झाड किंवा झाडाची फांदी म्हणजे शरीर आहे, दोन पक्षी म्हणजे आत्मा आहे, परमात्मा आहे. नाना विकारी विकारे, प्रवीण होईजे. मग जो एक पक्षी आहे तो फळाचा आस्वाद घेतो आहे. आता ते फळ तो बघत नाही, बऱ्याचदा तो बघत नाही की हे फळ कुठलं आहे, विकारी आहे की निर्विकारी आहे, विषारी आहे की चांगलं आहे, गोड आहे की आंबट आहे. नाना विकारी विकारे, प्रवीण होईचे. प्रवीण होऊन जातो. त्याला फक्त फळांचा आस्वाद घेणं माहिती असतं आणि त्यामध्येच तो प्रवीण झालेला असतो. पण बाजूलाच असलेल्या त्या एका परमात्म्याकडे मात्र तो बघत नाही. तो परमात्मा त्याच्याकडे आसुसलेपणानं रात्रंदिवस बघत असतो की कधीतरी हे सगळं माझं बाळ म्हणा किंवा हे सगळं माझा मुलगा म्हणा, माझी मुलगी म्हणा, कधीतरी माझ्याकडे बघेल, कधीतरी त्याला एक सत्याची ओळख निर्माण होईल किंवा कधीतरी त्याला सत्याचं स्वरूप कळेल, अशा अपेक्षेनं तो बघत असतो. पण हा जो आहे, जीव जो आहे, तो कसा आहे? नाना विकारी विकारे, प्रवीण होईसे. तो दिवसेंदिवस प्रावीण्य प्राप्त करत असतो. कधी लोभामध्ये करत असतो, कधी क्रोधामध्ये करत असतो, कधी कामामध्ये करत असतो, कधी त्याचा अहंकार त्याला सुधरू देत नाही. वेगवेगळ्या सगळ्या फॅकल्टीजमध्ये तो ॲडमिशन घेत असतो. मग मानापानाची फॅकल्टी, मीपणाची फॅकल्टी, माझं म्हणती ओझं, सगळ्या गोष्टी लोभाच्या मागे, क्रोधाच्या मागे, ईर्ष्या, असूया, अहंकार, अशा वेगवेगळ्या सगळ्या फॅकल्टीमध्ये तो ॲडमिशन घेत राहतो, वेगवेगळे कोर्सेस पूर्ण करत राहतो. पण भगवंत त्याला सांगत राहतो किंवा भगवंत काय, सद्गुरूच यावं लागतात, सद्गुरूंनीच सांगावं लागतं. सद्गुरू आल्याशिवाय, सद्गुरूविना सापडेना सोय, सद्गुरूशिवाय सोय सापडत नाही. सद्गुरू येतात, सद्गुरू सांगतात की बाबा रे किती कोर्स तू केले, किती सर्टिफिकेट मिळवले, किती तुझ्या स्टेटसला चढवले किंवा किती त्याच्या फ्रेम बनवून घरामध्ये लावल्या, पण मनास होय विश्रांती आणि समाधान, ऐसी याची फलश्रुती. श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती आणि समाधान. ही भूमिका कोणापाशी आहे? ही भूमिका त्या परमात्म्यापाशी आहे, जो तुझ्या बाजूलाच आहे. म्हणून सर्व सांडून शोधा मजला. म्हणून हे बाजूचं सगळं जे विकारी विकारे, प्रवीण होईजे, हे जे आहे ना बाबा, हे याच्यासाठी आपण नाही. एवढं समर्थांना अभिप्रेत आहे. हे करूच नये असं पण समर्थांनी म्हटलेलं नाही. किंवा हे बोलले सर्व सोडून द्यावं असं पण म्हटलेलं नाही. म्हणजे जसं बाबा संसारामध्ये आलेलो आहे परमार्थासाठी, हे आपल्या स्वतःच्या सगळ्या उद्धारासाठी, स्वतःचं सगळं स्वरूप ओळखण्यासाठी म्हणून मनुष्य जन्म दिला आणि त्याच्या मदतीला त्याला पूरक म्हणून बोलले, त्याला पूरक म्हणून काय दिलं? त्याला पूरक म्हणून संसार दिला. आपण नुसता संसारामध्ये प्रवीण होऊन काही उपयोगाचं नाही. इकडे परमार्थामध्ये, इकडे स्वत्वामध्ये प्रवीण होणं गरजेचं आहे. पण झालं मात्र वेगळं. नाना विकारी विकारे, प्रवीण होईजे. घनवट पोचट स्वभावे, विवरण जाणीजे जीवे. व्हावे न व्हावे अवघे आगवे, जीव झाले. आणि म्हणून मग घनवट पोचट स्वभावे बोलले. आता मग त्या जीवेश्वराचा स्वभाव कसा आहे, त्या आत्मारामाचा स्वभाव कसा आहे? बोलले तो कसा आहे? घनवट आहे, पोचट आहे, स्वभावे.
तो तसं पहिला तर घनवट म्हणजे सगळीकडे दाटलेला पण आहे आणि पोचट पण आहे, म्हणजे पोकळ पण आहे. त्याला जाणल्यावर सगळा हा विषय समजून येत असतो. त्याला जाणलं तर तो सगळीकडे आहे, नाही जाणलं तर मात्र कुठेच नाही. व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे. त्याला विवरून जाणावं लागतं आणि त्याला बोलले तो आहे नाही याची प्रचिती मात्र जीवालाच येत असते. एकी माग मागो घेणे, एका न मागताच देणे, प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. यासाठी काय करावं लागेल? शोध घ्यावा लागेल. कशाचा शोध घ्यावा लागेल? परांतराचा शोध घ्यावा लागेल. बोले त्यासाठी काय करायला लागेल? जीव जीवात घालावा. म्हणजे त्याला देव जवळी 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 आणि अंतरी परी भेट नाही जन्मभरी. जीव जीवात घालावा लागेल म्हणजे काय? आपला आपण करावा विचार. आपलाच आपण मी माझं मी पण. देवा सरुदे माझे मी पण. स्वतःवर काम करावं लागेल. स्वतःला बघावं लागेल. काय करतो आहे हे शोधावं लागेल. किती संसारानं आसक्त झालेला आहे हे बघायला लागेल. किती विरक्ती आलेली आहे, किती उपासना घडते आहे हे बघायला लागेल. बरं, हे बघायचं कशासाठी? आपुल्या सुखस्वार्था. इकडे संसारामध्ये पूर्णतः रममान झालेला आणि किती सुख मिळालं, किती आनंद मिळाला, किती शीन मिळालं, किती डोकं टकटक केलं, किती डोकांनी भणभण केलं. पाहावे आपण असे आपण, शोधावे आपण असे आपण. पण परमार्थात आला क्षणभर, 10 मिनिटे, 15 मिनिटे, अर्धा तास भगवत उपासना करून निवांत बैसला, निवांत झाला. आज मतांचा गलबला दूर झाला. आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल. संसारामधून, प्रपंचामधून थोडासा वेळ काढून 10-15 मिनिटे जर आपण असं शांत बसलो आणि भगवंताचं नाव धारण करण्याचा किंवा भगवंताला आठवण्याचा जर प्रयत्न केला तर बोलले काय झालं? तर निवांत झालो. मतांचा, नाना तत्वांचा गलबला आतला सगळा थांबलेला आपल्या सगळ्या दिसून येतो. यासाठी काय करायला लागेल? आणि बाहेर जर आपण सगळा जीव घातला, बाहेर जर सगळं लक्ष घातलं, बाहेर जर सगळे आपले विचार सगळे फिरत असतील तर मात्र मतं वाढत जातात, गलबला वाढत जातो. आणि जो जगण्याचा, जो जीवन जगण्याचा जो निखळ आनंद आहे, अत्यंत म्हणजे सुख आणि अत्यंत प्रेमाची, अत्यंत निर्विकार भावाची जी अनुभूती आहे बोलले ती आम्हाला या सगळ्या उपासनेमधून, या सगळ्या श्रवणामधून जाणवत असते. तृप्त झाल्यासारखं वाटतं, मन भरल्यासारखं वाटतं. तर जेवणाचं कसं असतं? जर आपल्या आवडीचं जर जेवण नसेल तर आपण कसं तरी 2 घास खातो, त्यातही पाणी पितो, काहीतरी वेगळंच, काहीतरी टाईमपास, आपलं लक्ष जेवणामध्ये लागत नाही. आणि त्याऐवजी जर आपल्या आवडीचं जेवण असेल तर मात्र आपण त्या जेवणाशी एकरूप होऊन जातो. इकडे तिकडे पण आपण बघत नाही. अत्यंत आनंदानं आपण भरून जातो. फरक कशाचा होता? आवडीचा होता. आता हे आपली आवड काय आहे हे आपल्या आत्म्याला माहिती आहे, आपल्या जीवाला माहिती आहे. आणि तो त्याच्यातच जेव्हा तो भक्तीमध्ये बसतो, उपासनेमध्ये बसतो, भगवन नामामध्ये, हरिकीर्तनामध्ये बसतो, तेव्हा त्याचं हृदय आनंदानं स्थिर होतं, उचंबळून येतं, भरून येतं म्हणावं. बाकी संसारामध्ये असा अनुभव मात्र येत नाही.
आला जरी तरी तो तेवढ्यापुरता एखादा विषयांचा वासनेचा जर अनुभव असेल. शाश्वत सुखामध्ये आणि आभासी सुखामध्ये काय फरक आहे? आभासी सुखाच्या नंतर शरीराकडे शीण उभा राहतो, थकवा उभा राहतो, एनर्जी लॉस झाल्यासारखं वाटतं. आणि शाश्वत सुखामध्ये काय होतं तर एनर्जी आल्यासारखं वाटतं, गेल्यासारखं नाही, आल्यासारखं वाटतं. म्हणजे ऊर्जा आपल्या शरीराची, आपली शक्ती कुठेतरी आपल्याकडे आल्यासारखं वाटतं. म्हणून असं भगवान नामामधील मिळालेल्या ज्या विश्रांतीमधून जे आहे ना, असं तरतरी येते, असं सगळं तणाव सगळा निघून जातो. आहे कोणीतरी बोलतो माझ्याशी, माझ्यासोबत आहे, माझ्या पाठीशी आहे. असं लोकांसारखं थोडी आम्ही असं परके आहोत किंवा मला असं कोणी बेवारस आहोत, कोणी यावं, कोणी दांडका मारून आम्हाला हाकलून द्यावं असं आम्ही नाही. आमचा बाप आहे, आमचं सद्गुरू आहे, आमची उपासना माऊली आमच्यासोबत आहे, तिचं छत्र आहे, म्हणून कधी आम्हाला कमी पडलेलं नाही. म्हणून बोलले हे यासाठी जीव जीवात घालावा. म्हणजे काय अत्यंत 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 लक्षपूर्वक, अत्यंत ध्यानपूर्वक, अत्यंत काळजीने, अत्यंत जबाबदारीने एक ध्यान धरावं, उपासना करावी, श्रवण करावं, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. याचा अर्थ काय आहे? अत्यंत अत्यंत शुद्धीनं, अत्यंत जाणीवेनं, अत्यंत तन्मयतेनं, अत्यंत एकरूपतेनं हा सगळा विषय आहे. बस भगवंताचं भक्ती करावी, उपासना करावी किंवा ध्यान धरावं. जे काय आपल्याला बाबा भक्ती मार्गाच्या भक्ती करण्याचे असंख्य प्रकार आहेत. कोण नामस्मरणानं भक्ती करतो, कोण ध्यान धरतो, कोण ज्ञान मार्गानं जातो, कोण हट मार्गानं जातो, कोण उपासना मार्गानं जातो, कोण बोलले सेवा मार्गानं जातो. कशानं का जाय ना बाबा, आपण आत्मा आत्म्यात मिसळावा. सगळं विसर पडला पाहिजे. तन मन धनानं राहो शोध घ्यावा परांतरांचा. म्हणजे परेच्या आतमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याला भेटण्याचा शोध घ्यावा परांतरांचा. आतल्या सगळ्या मुख्य त्या ईश्वराला संदर्भित ठेवावं किंवा त्याचा संदर्भ ठेवावा. बाकी बाह्य दृश्यमान दिसणाऱ्या सगळ्या प्रकृतीचा संदर्भानं वागू नये किंवा संदर्भानं चालू नये किंवा संदर्भानं बोलू नये. जे जे देखे भूत ते ते भगवंताचे रूप. जे काय दिसणारी सगळी भूमिका आहे तिच्या त्या परेतल्या सगळ्या भूमिकेकडे बघावं. राहो शोध घ्यावा परांतरांचा. बोले हे असं एकदा नव्हे, दोनदा नव्हे, राहो शोध घ्यावा परांतरांचा. सतत 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 सगळा शोध घेत राहावं लागतं किंवा राहायला पाहिजे. जानवे हेवळकारे झाले, ढिलेपणे हेवळ आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. आता जानवं असतं, जानवं अंगामध्ये लोक घालतात, तर ते जास्त जर ढिलं झालं ना तर ते कशात पण गुंतात राहतं. पण ते जर असं नेमस्त असलं म्हणजे काय व्यवस्थित असलं आणि जेवढं ढिलं जेवढं फिट्ट असायला पाहिजे तेवढं जर असलं तर काय होतं, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. दिसायला पण चांगलं वाटतं आणि ते इकडे तिकडे कशात पण गुंतत नाही. समर्थ बोलले हेच आपणाला समर्थ सांगू बघतात की बाबा मनाचं जानवं, आपल्या चित्ताचं जानवं जे आहे ना त्याला असं जिकडे जाईल तिकडे जाऊ देऊ नाही, असं ढिलं ठेवू नाही. जसं मनाला वाटलं तसं करू दे, खाऊ दे, बघू दे, पाहू, आणखीन येऊ दे, जाऊ दे, असं नाही बाबा. अशानं होत नाही रे. काय करायला लागेल, नेमस्तपणे शोभले शिस्त लावावी लागेल. कशासाठी शिस्त लावावी लागेल? विवेकासाठी, आणखीन विवरण्यासाठी, बोलले एक चातुर्यासाठी या मनाला शिस्त लावावी लागेल. बोलले
मन हे भगवतभक्तीकडे, सत्याकडे किंवा सत्वगुणाकडे कधीच जात नाही. त्याला तिकडे जाण्याची सवय लावावी लागते. उत्तम सवयी धारण कराव्या लागतात. उत्तम नेम धारण करावा लागतो. सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंतचा नेम असायला पाहिजे. कधी काय करणार आहे याचं सगळं डिटेलिंग्स आपल्या सगळ्या मनाला माहिती असलं पाहिजे. नाहीतर ते बोलतो आता रिकामा वेळ आहे, आत्ता बोलतो हा चांगला सापडला, आता याला मी धुतल्याशिवाय राहत नाही. ते बरोबर कुठे 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 आपल्याला घेऊन जात असतं. म्हणून ढिलेपणा असून उपयोगाचा नाही. उपासनेत, परमार्थामध्ये, नित्यक्रमामध्ये बोलले ढिलेपणा असून उपयोगाचा नाही. शिस्तीत राहिलो पाहिजे, शिस्त नेम पाळला पाहिजे आणि वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या. सगळ्यापासून मग फिरणे असेल, पाणी पिणे असेल, परत शौचादी क्रिया करून व्यायाम वगैरे, उपासना वगैरे इत्यादी क्रिया, ह्या सगळ्या असं सगळं आपला मिनिट टू मिनिट प्रोग्राम आपला सेट असायला पाहिजे. आणि असं असेल तर बोलले हे चातुर्य आपणाकडे येणार आहे. असं असेल तर भगवतभक्तीचं आपण काहीतरी करू शकतो. नाहीतर हे मन काही आपणाला या वाऱ्यावर, या वाटेवर, या दूरवर फिरू देणार नाही. तैसेची हे मनास मन, विवेके जावे मिळून, ढिलेपणे अनुमान होत आहे. असंच हे मनाला सवय लावावी, मनाला शिस्त लावावी आणि विवेकानं हे सगळं बोलले सगळं कार्य सगळं पार पाडीत जावे. अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्यय तो आधी पहावा. दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना, वश्य होती लोक नाना कोण्या प्रकारे. अक्कल सांडून परती लोक वश्य करण करती, अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई. जगदीश आहे जगदांतरी, चटके करावे कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. म्हणून श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. म्हणून बोलले श्रेष्ठ भूमिका आपण अंगीकारावी अशी समर्थांची अपेक्षा आहे. आणि समर्थ बोलले बाबा मग यासाठी काय करायला लागेल, प्रत्यय घ्यावा लागेल, शिस्त लावावी लागेल. तर एखादा पैलवान आहे आणि त्याने बोललो मी दंड बैठका करणार नाही, कुस्तीची सराव करणार नाही आणि बोलले उत्तम असा सकस आहार करणार नाही, व्यायाम करणार नाही आणि कुस्ती खेळायला जाईल, तरी मला लोकांनी पैलवान म्हणलं पाहिजे. अनुमान वाढतो. बोलले भिडेने कार्यभाग नसतो. बोलले भीड ठेवली, कष्टाची भीड घेतली, व्यायामाची भीड घेतली, उत्तम आहाराची भीड घेतली आणि मग काय झालं, भिडेने कार्यभाग नासतो. कार्यभाग सगळा नासून गेला. म्हणजे काय उपयोग नाही. बोलले हा जर असा पैलवान म्हणून आखाड्यात उतरला, 5 मिनिटात सगळे हाडं मोडून सगळा बाहेर येणार. म्हणून या सगळ्या ह्या कलीला, ह्या काळाला, या विषयांना, या मनाला, या परिस्थितीला, या संकटांना, या सामोरं जाण्यासाठी त्यांच्या असं दंड थोपटून जाता आलं पाहिजे. आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हासी देतो. श्रीरामाचं खाल्लेलं असलं पाहिजे. श्रीरामाला बोलले श्रीरामाच्या सगळ्या राज्यात आपण गेलेलो असलो पाहिजे. श्रीरामाचं नाव जप ध्यान उपासना आम्ही केलेली असली पाहिजे. श्रीरामाची भूमिका जी आहे मंगलाचरणाची, ती भूमिका आम्ही अंगीकारलेली असली पाहिजे. आम्ही काय कोणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. बोलले हे असं जर असेल तर बोलले मग ह्या सगळ्या विषयांना, या सगळ्या कलिकाळाला सगळं दंड थोपटून सांगता येतं. हा झाला प्रत्ययाचा भाग. म्हणून बोलले अक्कल सांडून परती लोक वश्यकरण करती. बोलले अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई. बोलले जगदीश कसा आहे, जगदीश हा जगदांतरी आहे. म्हणून सर्व ठाई बोलले काही कोणाला फसवण्याचा विषयच नाही, काही कोणाला चेटकी वशीकरण करण्याचा काही विषय नाही. त्याला सर्वत्र बघावं आणि
बोलले जगदीश आहे जगदांतरी, चटके करावी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. सर्व ठिकाणी सर्व ठाई असणाऱ्या त्या जगदीशाला साक्षीला मानावं आणि बोलले त्याच्या त्या भूमिकेला स्मरून, त्याला त्याच्या त्या शिकवणीला, त्याच्या त्या उपासनेला अनुसरून सगळी मंगलाचरणाची भूमिका आमच्या हृदयामध्ये भरून ठेवावी बोलले. आणि ही विवेकाची भूमिका आहे. म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, आठवत जावं आणि आपलं कल्याण, आपलं कार्य साधित जावं. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. अत्यंत सरळ शब्दांमध्ये समर्थांनी सांगितलं. बरे श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे, एक काहीतरी उत्तम भूमिका प्राप्त करावयाची आहे, तर अर्थातच काहीतरी उत्तम करावं लागणार, काहीतरी श्रेष्ठ करावं लागणार. आणि जे समर्थांना अभिप्रेत आहे, जे सद्गुरूंना अभिप्रेत आहे, ती श्रेष्ठ भूमिका अंगीकारावी लागणार आहे. कृत्रिम करी तो कनिष्ठ. कृत्रिम भूमिका कुठेतरी कसर असेल, कुठेतरी त्या सगळ्या आपल्या भूमिकेमध्ये जो मूळ आहे किंवा जे सत्य आहे त्या सत्याला वगळून असणारी भूमिका असेल तर अर्थातच कनिष्ठपणा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. कर्मानुसार गती ठेवलेली आहे बोलले, नष्ट अथवा भले, अधोगती किंवा कर्माचे सगळे भोग सगळे भोगायला लागतात किंवा मनुष्याचं त्याच कर्माचं फळ म्हणून उत्कर्ष होत असतो, कल्याण होत असतं. म्हणून कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. म्हणून आता राजासारखं राहायला शिकलो पाहिजे, कारण राजे जाती राजपंथे. राजासारखं राज्यपद प्राप्त करावयाचं आहे तर मुख्य मार्गानं जावं लागेल. असं आडमार्गानं चोर वाट्यानं जाऊन फायदा होणार नाही. तर काय होणार आहे बोलले, राजमार्ग काय आहे, जो साधूंनी सांगितला, जो संतांनी सांगितला, जो समर्थांनी सांगितला, जो संपूर्ण समाजाला मान्य आहे, तो राजमार्ग आहे. आणि त्या राजमार्गाचा अव्हेर का म्हणून आम्ही करायला पाहिजे बोलले, त्याचा अव्हेर करू नये तर काय करावं बोलले, राजमार्गाचा अवलंब करावा. परमार्थी तो राज्यधारी. आणि राजमार्गाचा आरंभ कुठून होतो तर परमार्थापासून होतो. परमार्थ नाही तो भिकारी. बोलले आम्ही काय कुणाचे खातो. प्रत्येक क्षणी पदोपदी एकच भूमिका अंगीकारता आली पाहिजे. कुठली भूमिका अंगीकारता आली पाहिजे, आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हासी देतो. बोलले अखंड सत्वगुणाचं सेवन, अखंड भगवंताचं चिंतन याची सवय लावता आली पाहिजे. आणि नसत्या संसाराच्या उपाध्यांना फाटा घालता आला पाहिजे. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. आता विषय असा होऊन जातो की मनुष्य भुलतो, पण तो कशासाठी भुलतो, अल्पस्वार्थासाठी भुलतो. वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. बोलले काहीतरी बोलले थोडंसं लाभ मिळावा म्हणून मनुष्य काय करतो, मुख्य मार्गाचा अव्हेर करतो किंवा मुख्य मार्गाला सोडून देतो, काहीतरी थोड्याशा लाभाकरता, काहीतरी थोडासा फायदा होण्याकरता. आणि काय होतं मग त्याच्यामुळे ना बोलले त्याचं अनंतकालाचं नुकसान होतं. अल्पकालीन सुखासाठी म्हणून तो गेलेला आहे, पण अनंतकालाचं दुःख त्याने प्राप्त करून घेतलेलं आहे. समर्थ बोलले बाबा अल्पस्वार्थ ठेवूच नाही, अल्पस्वार्थाच्या भानगडीत पडूच नाही, अल्पसुखाला जवळ करूच नाही. अनंतकालाच्या सगळ्या सुखाचं सगळं आपण भान ठेवलं पाहिजे.
ध्यान ठेवलं पाहिजे. म्हणून वेळे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. पण होतं काय, असं होत नाही. तर काय होतं, मनुष्य जे करायचं नाही तेच करतो किंवा अल्पस्वार्थाच्या अल्पसुखाच्या सगळ्या मागे लागतो. तर याला कारण काय आहे, तर बोलते त्याला कारण एकच आहे, मूर्खास वाटे मी शहाणा. कोणीच अगदी वेड्यातला वेडा जरी मनुष्य असला आणि त्याला जर आपण वेडं बोललो तरी त्याला राग येतो. कारण त्याला मी वेडा नाही, मी शहाणा आहे, मी समजूतदार आहे किंवा मी हुशार आहे अशीच त्याची पण भूमिका असते. किंवा त्याला तो स्वतःकडे त्याच पातळीतून किंवा त्याच सगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्य म्हणा, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. बोलले पण मग चातुर्याच्या खुणा कोण जाणे, चतुर जाणे. मग चतुरकडे जावं लागेल, चतुराचा संग धरावा लागेल, रात्रंदिवस चतुराची उपासना करावी लागेल. चातुर्य लक्षण त्याच्याकडेच आहे, तोच एक चातुर्याची भूमिकेमध्ये बसलेला आहे किंवा तोच एक सद्गुरू बनून आलेला आहे. तर श्रवणातून तो आम्हाला चातुर्याची भूमिका सगळी कळवून देत असतो. म्हणून ही सगळी अशी चातुर्याची भूमिका अंगीकारण्यासाठी म्हणून बोलले त्याला शरण आम्ही गेलो पाहिजे. परी तो वेडा आणि दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चातुर जाणे. जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरची झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. बोलले आता इथे एक मोठं सूत्र समर्थांनी आपणाला सांगितलं. बोलले जो जगद अंतरे मिळाला. आता जगदाच्या अंतरी कोण आहे, देव जवळी जवळी आणि अंतरी. संपूर्ण जगाच्या अंतरी एकच एक भूमिका सगळी भरून उरलेली आहे. ती कोणाची भूमिका आहे, ती जगदीश्वराची भूमिका आहे, ती ईश्वराची भूमिका आहे. बोले त्याला जाऊन जो मिळाला, अर्थातच तो संपूर्ण जगाला जाऊन मिळाला. कारण संपूर्ण जगाच्या सूत्रामध्ये कोण आहे, संपूर्ण जगाच्या मध्यापाशी कोण आहे, तर एकच आहे, एकच एक, तो जगदीश्वर आहे. जगदीश्वराला ओळखला, मुख्य देवाची ठाई पडला, मग काय उणे तयाला. म्हणजे मुख्य देव जर ठाई पडला तर बोलले बाकीच्या गोष्टींची काही कोणाला बोलले त्याला वानवान असते. सगळ्या गोष्टी त्याला आपसुकपणे सगळ्या प्राप्त होऊन जात असतात. मुख्य जगदीश्वर सुटणार नाही, मुख्य जगदीश्वराचं विस्मरण आम्हाला होणार नाही. जगाच्या भानगडीमध्ये, जगाच्या संसाराच्या भानगडीमध्ये, लोभामध्ये, वेगवेगळ्या सगळ्या संसाराच्या सगळ्या उपाध्यांमध्ये मुख्य जगदीश्वर बाजूला सुटणार नाही, हे पाहिलं पाहिजे. म्हणून मुख्य जगदीश ठाई पडिला, मग काय उणे तयाला. बोलले तो जगदीश्वर जर ठाई पडला तर त्याला बोलले काय कमी पडतच नाही. म्हणजे जगदीश्वर आम्ही धरून ठेवावा, जगदीश्वराचं रोज काहीतरी करावं. निदान जेवताना त्याला नैवेद्य, जेवताना त्याचं स्मरण, निदान आंघोळ करताना एखाद दुसऱ्या वेळा स्मरण, निदान गाडीवर बसताना, निदान घराच्या बाहेर पडताना, निदान चांगल्या उत्तम कामाची सुरुवात करताना. बोलले हे असं फुलना फुलाची पाकळी थोडं थोडकं 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 थोडं थोडकं स्मरण आम्ही जगदीशाचं करत राहिलं पाहिजे. म्हणून जो जगदांतरे मिळाला तो जगदांतराचे झाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. अरत्री परत्री तयाला काय उणे. तर जो भगवंताचा झाला, जो भगवंताशी भक्त झाला. भक्त म्हणजे काय, नाही अभक्त तो भक्त, भगवंताशी जोडला गेला, भगवंताशी ज्याचा योग झाला, भक्ती योगाचा. भक्त होण्याचा योग म्हणजे भक्तियोग, भगवंताशी जुळण्याचा योग म्हणजे भक्तियोग. अशा पद्धतीनं जो भगवंताशी जोडला गेलेला आहे, बोलले काय उणे तयाला, अरत्री परत्री तयाला काय उणे. बघा अरत्री पण सांगितलं आणि परत्री पण सांगितलं. अरत्री म्हणजे इहलोकामध्ये आणि परत्री म्हणजे परलोकामध्ये. दोन्ही ठिकाणी कमी पडणार नाही. भगवंताची शाश्वती आहे, भगवंताशी जोडलं जाणं फक्त महत्त्वाचं आहे. भगवंताला मिळून जाणे महत्त्वाचं आहे. मिळून जाणे म्हणजे नुसतं वरच्यावर कार्याकारण फक्त तेवढ्यापुरती पूजा करणं असं नाही, तर बोलले भगवंताला शरण जाणे, भगवंताला
भगवंत वेगळा नाही किंवा मी भगवंतापासून वेगळा नाही अशी भूमिका अंगीकारणे, ही भूमिका जर असेल ना तर काही कमी पडणार नाही असे समर्थ आपणाला सांगत आहेत. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी विन माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे. आता भगवंताला का मिळावं किंवा भगवंताला का आठवावं किंवा भगवंतच आपला सखा आहे किंवा भगवंतच आपलं कैवारी आहे, हे का तर बोलले तोच बुद्धिदाता आहे. आता मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळं प्राप्त होतात हे तेवढंच खरं आहे, पण जो त्याला शरण गेलेला आहे तो त्याला बोलले ज्या मार्गावर त्याचं कल्याण आहे त्याच मार्गावर जाण्यासाठी म्हणून प्रेरित करतो. आता जरी त्याचं पूर्वकर्म असेल तरी निदान त्याच्यातून तरण्यासाठी म्हणून तो तशी बुद्धी देतो किंवा तशा बोलले मार्गावर बोलले तो थांबतो आणि एक कमीत कमी त्रास होईल, कमीत कमी बोलले क्षती आपल्या सगळ्या भगवंताच्या भक्ताला पोहोचेल अशा भूमिकेप्रत तो असतो. म्हणून बोलले हे बुद्धी देणे भगवंताचे आहे. विवेक देणं, बुद्धी देणं या साऱ्या गोष्टी भगवंतापाशीच आहेत. आपण त्याला बोलले त्याच्यापासून वेगळं होऊन राहू नये. राज्य सांडून फुकाचे, भीक मागे. आता जो मुख्य भगवंतापासून वेगळा होऊन जो ज्याने प्रयत्न केला तर रावण होता. रावणाने काय केलं, सगळं वैभव होतं, सगळं होतं, फक्त स्वतःला देव समजण्याची त्याने भूल करून टाकली. आणि मग काय झालं, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे. बोलले राज्य सगळं गमवावं लागलं. पण त्याऐवजी जर भगवंताला शरण गेला असता किंवा त्याची सत्ता मानून राहिला असता. धर्मानं वागणं, नीतीनं वागणं म्हणजे काय आहे, भगवंताची सत्ता मानणे. म्हणजे कोणीतरी हे राज्य कोणाचं तरी आहे आणि त्याच्या नीतीनियमाला मी अनुसरण करतो किंवा मी ज्याचं हे राज्य आहे त्याचा आदर करतो, ही भूमिका काय आहे, तर ही भूमिका म्हणजेच भक्ती आहे किंवा ही भूमिका म्हणजेच त्या एका मुख्य सर्वशक्तिमान असं परमेश्वरी सत्तेला स्वीकार करणे आहे. म्हणून बोलले ते त्याच्या नीतिनियमाप्रमाणे वागणे म्हणजेच काय आहे, तर बोलले त्याचा आदर करणे आहे, त्याचं राज्यामध्ये राहणे आहे. आणि असं जर नसेल तर भीक मागण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही. जे जेथे निर्माण झाले ते तयास मानले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. म्हणून आता पण माणसाचा स्वभाव कसा आहे, त्याला अभिमान काही सोडत नाही. जो ज्या त्या परिस्थितीमध्ये जो निर्माण झाला त्या परिस्थितीला तो बोलले स्वतःला श्रेष्ठ समजत असतो आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःचा अभिमान सगळा लावून देत असतो. मी केलं, मी पाहिलं, मी लावलं, मी जोडलं, गोवत असतो, स्वतःचा अभिमान गोवत असतो. परिणामी स्वतःला उंच भरारी घेण्याची सगळी भूमिका तो काय करत असतो, त्या ठिकाणी नाकारत असतो. अभिमान गोवतो म्हणजे काहीतरी खुंटी, स्वतःचा कपडा किंवा स्वतःचं वस्त्र त्या खुंटीला जणू काही तो अडकवून ठेवत असतो. म्हणजे कुठेतरी जाण्यासाठी तो स्वतःला डिक्लाईन करत असतो. म्हणून अभिमान गोवू नये. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरी सत्तेला आपण मानलं पाहिजे. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणती आम्ही सुंदर, अवघेच म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. आणि हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. सगळेजण काय म्हणतात की अवघेच म्हणती आम्ही थोर. सगळेच म्हणतात आम्ही थोर आहोत, आम्ही थोर आहे, आम्ही बोलले फार सुंदर आहोत, आम्ही चतुर आहोत. बोलले विचार आणि ता म्हणा कोणीच लहान म्हणविना. लहान म्हणायला कोणीच तयार नाही. प्रत्येकाला स्वतःचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी सिद्ध करावयाचं आहे. जाणते आणि ती अनुमाना सकळ काही. आणि जो जाणता आहे तोच हे सगळं जाणतेपणातून बघत असतो.
आणि याच्यावर विचार करत असतो, बाकी कोणी विचार करत नाही. आपुलाल्या स्वाभिमाने लोक चालिले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. लोक आपापल्याच भ्रमात सगळं आयुष्य घालवून टाकत असतात. बोलले सगळं काही म्हणजे भगवंताचं असताना मनुष्य जो तो ज्याचं त्याचं सगळं छोटं मोठं कार्य सगळं घेऊन चालतो आणि बोलत असतो की बोलले आपुलाल्या स्वाभिमाने लोक चाललेले अनुमाने, अनुमानातून चालत असतात. आणि विवेकानं बोलले बघत नाही. म्हणजे विवेकानं जर बघितलं तर कळून येतं, मी 2 दिवसाचा, तो अनंत कालाचा. आपण 1-2 दिशेला पाहतो, तो सर्वत्र पाहतो. आपलं आयुष्य 2 दिवसाचं, तो अनंत कालाचा. बोलले आपलं आयुष्य संपल्याच्या नंतर येथील येथे अवघेच राहते. कोण काय घेऊन जाते पहा नका. कोण काय घेऊन जात नाही. मग अभिमान केला याचा अर्थ ते घेऊन जाता आलं पाहिजे होतं, पण ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. परंतु हे विवेकानं पाहिले पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, बाबा हे आता विवेकानं तू पाहिलं पाहिजे. विवेकानं जर पाहशील तर बोलले लक्षात येतं की लटिक्याचा स्वाभिमान घेणे हे जे आहे ते लटिके आहे, म्हणजे खोटे आहे, क्षणभंगूर आहे. हे जणू भातुकलीचा खेळ आहे. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. कोण राजा, कोण पोलीस, कोण शिपाई, कोण नवरा, कोण बायको. हवे तसे पात्र रंगवतात. कलिकाळाने समर्थाने आम्हाला देखील हवे तशी सगळी भूमिका संसारामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, पण सगळं काय आहे, सगळं भातुकलीचा खेळ आहे. म्हणून ह्या खेळामध्ये कधी नफा होणार, कधी नुकसान होणार, कधी दुःख होणार, कधी आनंद होणार, कधी वेगळं काही, कधी काही, कधी काही, असं काहीतरी होत राहणार. आणि बोलले हे असं झालं ना, मग आपण मनाला लावून घेणार किंवा फार हुरळून जाणार किंवा फार आनंदानं उड्या मारणार. पण असं काही नाही. बोलले जे काय आहे ना बाबा, ते जसं सुरू आहे तसं सुरू असू द्यावं. त्याच्यात फार असं स्वतःला गुंतवून टाकू नये किंवा स्वतःला असं रंगवून टाकू नये. आणि मग काय होतं बोलले, हे शेवटी लटकेच आहे, याची जाणीव ठेवावी. सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी. आणि जसं लटकेपणा आणि तरी देखील हे सगळं लटके न जाणता सत्य समजून जर भूमिका बोलले मनुष्य वागत असेल तर ही मूर्खपणाची सगळी लक्षणं आहेत. याला मूर्खपणाशिवाय वेगळं काही म्हणता येणार नाही. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे. तर मग अभिमान धरायचा तर कशाचा धरायचा बोलले, उत्तमाचा धरायचा, सत्याचा धरायचा, सत्कर्माचा धरायचा. आता मनुष्याकडे विवेकाची एवढी वानवा आहे. मनुष्य चुकीच्या गोष्टी करतो आणि त्याचं समर्थन करतो, त्याचा अभिमान धरतो. आता हे अति महाकरंटेपणाचं सगळं हे लक्षण आहे. एकतर बाबा चुकीचं काम केलं हे करंटपण झालं आणि चुकीच्या कामाचा आणखीन अभिमान बाळगतो हे महाकरंटेपण झालं. आता याला बुद्धी नसलेल्या सगळ्या व्यक्तींचं हे सगळं कार्य असतं. सत्याचा जो अभिमान तो जाणावा निराभिमान. आणि बोलले मग अभिमान धरायचा तर कोणाचा धरायचा बोलले, सत्याचा धरायचा, ईश्वराचा अभिमान धरायचा, ईश्वराची भक्ती करायची, ईश्वराची उपासना करायची. आणि बोलले मस्तपैकी अत्यंत ताटमान्यानं, अत्यंत आनंदानं, अत्यंत सुखासमाधानानंच राहायला शिकायचं. बोलले ही जी भूमिका आहे ना, ही खरं तर बोलले वाखाणण्याजोगी सगळी ही भूमिका आहे.
तो जाणावा निराभिमानच. त्या सत्याचा अभिमान धरला काय, सत्याचं सगळे ते बोलले तो निराभिमानच समजला जातो. तर अभिमानात गंती होत नाही. आता जे मनुष्य आम्ही सगळेजण कर्म करतो, ते कर्म बोलले आमच्या अहंकारानं प्रेरित असतील तर ते आम्हाला बांधत असतात किंवा आम्हाला अडकवत असतात. परंतु हीच कर्म जर त्या ईश्वराला साक्षी ठेवून किंवा ईश्वराला अर्पण करून ईश्वराला सांगून जर होत असतील किंवा ईश्वरासाठी म्हणून जर होत असतील तर काय होतं, तर बोलले ही कर्म बद्ध कर्मामध्ये मोडली जात नाही. म्हणजे ती कर्म आम्हाला बांधत नाही. ती मुक्त कर्म असं म्हटलं त्यांना जातं. आणि तो जाणावा निराभिमान, त्याचा तर अभिमान धरला जात नाही. न्याय अन्याय समान कदापि नव्हे. नीती अनिती धर्म अधर्म याच्यात फरक आहे. म्हणून बोलले कदापि यांच्यामध्ये एकता आपण मानू नये. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. तर न्याय म्हणजे शाश्वत आहे. म्हणून कोणावरही न्याय करताना एकदा नव्हे, दोनदा नव्हे, चारदा विचार करावा. कारण अन्याय म्हणजे अशाश्वत, तो अशाश्वत आहे. ती भूमिका टिकणार नाही. परमेश्वराच्या दरबारामध्ये ती भूमिका टिकणार नाही. म्हणून कोणावरही अन्याय करू नये. बोलले अगदी दुर्बळ असतील, अगदी गरीब असेल, त्याला काही कळत नाही, त्याच्यावर अन्याय करू नये. कारण काय होतं, न्याय म्हणजे तो शाश्वत. शाश्वत असेल, न्यायाची भूमिका शाश्वतापर्यंत पोहोचते किंवा शाश्वत भूमिकेला किंवा ती भूमिका आम्हाला उपकारक ठरत असते. अशाश्वताची भूमिका आम्हाला बोलले कधीही हानिकारक ठरत असते. अन्याय म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त एक कैसा. बाष्कळ बळबळ बळबळ करणारा सगळा मनुष्य आणि अत्यंत विचारपूर्वक बोलणारा मनुष्य यांच्यात जसा फरक आहे तसाच फरक बोलले या सगळ्या भूमिकेमध्ये आहे. शाश्वत अशाश्वताच्या भूमिकेमध्ये आहे. एक उघड भाग्य भोगिती, एक तस्कर पळून जाती, एकांची प्रकट महंती, एकांची कानकोंडी. आता काही जण एवढं सगळं भाग्य त्यांना ईश्वराच्या कृपेने मिळालेलं असतं की बोलले उघड भाग्य भोगिती, सर्व काही आलबेल असतं, सगळं छान त्यांचं सुरू असतं, सुखानं सगळं आयुष्य जगत असतात. आणि काहींची सगळी परिस्थिती अशी असते की त्यांच्या घरी गेल्यानंतर चोर समजा चुकून त्यांच्या घरी गेले तर ते पळून जातात. म्हणजे चोरीचा धंदा सोडून द्यायला बघतात, कारण त्या घरात त्यांना काहीच सापडत नाही. एक तस्कर पळून जाते. म्हणजे एवढं दुर्भाग्य, एवढं त्या ठिकाणी बोलले हीन दीन अवस्था आहे. मग हे कशामुळे झालं, प्रगट एकाची प्रकट महंती, एकाची कानकोंडी. एखाद्याची महंती प्रकट असते, एखाद्याची बोलले त्याचं नाव पण कोणी काढत नाही, त्याची आठवण पण कोणी काढत नाही. बोलले हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे ज्याने ज्याने सत्याला धरून ठेवलं, ज्याने ज्याने शाश्वताला धरून ठेवलं, त्या सगळ्यांना ही महंतीची भूमिका प्राप्त होणारी आहे. आचार विचारे विन, जे जे करणे तो सीन. बोलले जे काय करायचं आहे ना बाबा, समर्थ बोलले ते आचार आणि विचारासहित केलं पाहिजे. उत्तम आचार राखला पाहिजे, विचारपूर्वक सगळी कृती केली पाहिजे. आणि असं जर झालेलं नाही तर काय होणार आहे, तर बोलले एक अत्यंत क्लेशाची भूमिका, अत्यंत पश्चातापाची भूमिका आज ना उद्या सगळी उभी राहते. अधोगतीची भूमिका सगळी उभी राहते. धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. जे धूर्तपणाची भूमिका आहे, जे सावधपणाची भूमिका आहे ती आपण शोधली
पाहिजे. उदंड बाजारी मिळाले, परी ते धूर्तेची आळिले, धूर्तापासी काही न चले बाजाऱ्यांचे. उदंड मग असं धूर्तपणा असला, एक चातुर्य उपासनेतून समर्थ कृपेच्या श्रवणातून प्राप्त करून घेतलेलं असलं तर बोलले काय होतं, उदंड बाजारी मिळाले. एक कली काळाचे, लोभाचे, विषयांचे, आसक्तीचे कितीही सगळे प्रसंग आम्हाला मिळाले, परी ते धूर्तेची आळिले. ते अत्यंत बोलले विवेकानं ज्याला बाजूला करता येतात तो धूर्त आहे. धूर्तापासी काही न चले बाजाऱ्यांचे. या कारणे मुख्य तयांसी करावे सख्य, येणेकरिता असंख्य बाजारी मिळते. आता हे सूत्र आहे. मुख्य मालक, आता आम्ही एखाद्या दुकानात गेलो काहीतरी वस्तू खरेदी करण्यासाठी, समजा फर्निचरच्या दुकानात गेलो, तर एखाद्या मालकाला, एखाद्या माणसाला जर आपण भेटलो आणि त्याला विचारलं की मला हे पाहिजे ते पाहिजे, तर तो आम्हाला ती वस्तू दाखवेलच किंवा आम्हाला पाहिजे तशी सर्विस देईलच याची खात्री नाही. तो कदाचित कंटाळा पण करेल किंवा दुसऱ्या कोणाच तरी नाव सांगेल. पण आम्ही प्रॉपर जर जो दुकानाचा मुख्य मालक आहे बोलले त्याच्यापाशी जर जाऊन थांबलो तर काय होणार आहे बोलले, तर तो निश्चितपणे आम्हाला एक चांगला माणूस आमच्या सोबतीला देणार आहे. कदाचित तो स्वतः तिथे थांबेल, लक्ष ठेवेल आणि पाहिजे ती सगळी सुविधा, पाहिजे ती सगळी सोय आमची सगळी करेल. याला कारण काय झालं, मुख्य मालकाला आम्ही भेटलो. मुख्य मालकाला भेटल्यामुळे काय झालं बोलले, तर सोय लागली. आणि अशीच सोय आम्हाला मुख्य मालकाला जर आम्ही रोज भेटत असलो उपासनेच्या रूपानं, भक्तीच्या रूपानं, परमार्थाच्या रूपानं, तर निश्चितपणे तो आमची सोय लावून देत असतो. धूर्तासी धूर्तपण बोलले, धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे, उगेच हिंडती वेडे कार्यविना. भगवंताला भेटायचं आहे, भगवंताला बोलले त्याच्यासारखं व्हावं लागेल. बोलले त्याच्यासारखं शुद्ध, त्याच्यासारखं निर्विकार, त्याच्यासारखं सुंदर, त्याच्यासारखं निर्मळ सगळं व्हावं लागेल. मग त्याला भेटायला काही वेळ लागणार नाही. उगेच हिंडती वेडे कार्यविना, मग हे सोडून द्यायचं, कारण आचार विचाराचा सगळा भाग सोडून द्यायचा आणि बोलले उगाच काहीतरी वेगळं, काहीतरी कर्मकांड थोतांड सगळं करत बसायचं कार्यविना. बोलले ह्याच्यातून काही बोलले मनुष्याला प्राप्ती होणारी नाही. धूर्तासी धूर्तपण कळले, त्याने मनास मन मिळाले, परी हे गुप्तरके केले पाहिजे सर्व. आता हे सगळं कसं करायला लागेल, गुप्तपणे करावं लागेल. उत्तम क्रिया जरी धरली तरी सगळीकडे तिचा डांगोरा पिटत राहावा असं काही नाही. बोलले अत्यंत बोलले गुप्तपणे हे सगळं कार्य करत राहावं. रिझल्ट्स आले म्हणजे सगळ्यांना कळतं. पण आम्ही सांगायला गेलो, आधीच सांगायला गेलो तर कदाचित आमची फसगत होण्याची सगळी शक्यता असते. धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मन मिळाले, परी हे गुप्त रूपे केले पाहिजे सर्व. अत्यंत गुप्त रूपानं, अत्यंत सावधपणानं आम्ही ही सगळी भूमिका सांभाळली पाहिजे. समर्थांचे राखता मन, तेथे येती उदंड जन, जन आणि सज्जन आर्जव करती. म्हणून समर्थांचं जसं आधीच्या दुकानाचा भाग बघितला, म्हणजे त्याचं मन मुख्य राजाला, मुख्य मालकाला भेटलो की सगळं तेथे येते उदंड जन. सगळे माणसं मालकापुढे धावत असतात, प्रत्येकजण मालकाला खुश करायला बघतो. आता या ठिकाणी मालक म्हणजे परमेश्वर आहे आणि उदंड जन म्हणजे सगळी माया आहे, सगळी प्रकृती आहे. काही चिंता करू नये, सगळी प्रकृती आपणाला त्या ठिकाणी सहाय्यभूत सगळी होणार आहे आणि आपलं सगळं कल्याण सगळं ती करणार आहे. म्हणून बोलले समर्थांचे पाठी सोडू नये किंवा समर्थांचं आधार सोडू नये. समर्थांचं मन अखंड राखता आलं पाहिजे, मनात समर्थांना अखंड राखता आलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत, एक समर्थांचं मन राखणे
म्हणजे समर्थ जसं सांगतात तसं करणे, तसं वागणे, तसं बोलणे, तसं चालणे आणि समर्थांना मनात ठेवणे, म्हणजे रात्रंदिवस समर्थांचं स्मरण असणे. बोलले तेथे येती उदंड जन. जन आणि सज्जन अर्जव करते. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट रोधावी पाषांडाची. म्हणून मग ओळखीनं ओळखी साधायची, बुद्धीनं बुद्धी बोधायची. तर हळूहळू ओळख भगवंताशी समर्थांशी आम्ही सगळे करत राहिलो पाहिजे. बोलले त्याच्यानं काय होणार आहे, तर बोलले बुद्धीने बुद्धी बोधावी. त्याची बुद्धी आमच्या बुद्धीला त्या ठिकाणी प्रेरित करणार आहे. नीती न्याय वाट रोधावी पाषाण. नीती न्याय धर्माचं अनुसरण आमच्याकडून होणार आहे. पाषांड सगळं गळून पडणार आहे. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सकट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. अत्यंत साधी राहणी ठेवावी, उच्च विचारसरणी ठेवावी, आतून भगवंताला बोभाईत जावे, बाहेरून वरकरणी साधारण दिसणाऱ्या सगळ्या मनुष्यांसारखे राहावे. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. अशा पद्धतीने बावळा वेश धरून अंतरी बोलले एक सर्वार्थानं समृद्धीची भूमिका, सर्वार्थानं दास्य भक्तीची भूमिका उभी करता आली पाहिजे. निस्पृह आणि नित्यनूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. अशी जी भूमिका आहे, जी निस्पृहाची भूमिका आहे, नित्यनूतन रोज नवीन 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 भगवंताला आठवणारा, प्रत्ययाचं ब्रह्मज्ञान. म्हणजे ब्रह्मज्ञानाची सगळी उपासना करणारा, प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. असा जो सज्जन आहे, अशी भूमिका जी आहे ही जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकळां ठाई. अशा जिनस, असे गुण, असं वैभव भगवंताचं वाढवावं, स्वतःकडे उभं करावं, स्वतःकडे स्वतःचं कल्याण करावं, इतरांचं कल्याण करावं आणि सकळांचं अंतर निभवावं. यापेक्षा समर्थांची आहे. नाना गुणे शृंगारला, उत्तम गुणे शृंगारला, म्हणजे तोचे अधिकारी झाला. म्हणजे या सगळ्या परमार्थ पदाचा उत्तम आचार, उत्तम विचाराची भूमिका अंगीकारावी. एके ठाई बैसून राहिला, तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. असे एका ठिकाणी बसून काम होणार नाही, प्रयत्न करावे लागतील आणि बोलले मेहनत करावी लागेल, भक्ती पण करावी लागेल, विश्वास पण ठेवावा लागेल आणि आमचं प्रपंचातलं सगळं कर्म पण यथोचित सगळं करावं लागेल. देरे हरी पलंगावरी असं होणार नाही. बोलले आधी सगळं करावं लागेल, सगळे प्रयत्न करावे लागतील आणि मग भगवंताला सांगावं लागेल की बाबा ठेविले अनंत तैसेची राहावे. हे तुझ्या कृपेनं, तुझ्या आज्ञेनं मी हे सगळं माझं कर्म केलेलं आहे. आता इथून पुढे तू ठेवशील तसा मी राहीन. भेट भेटो उरी राखणे, हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. म्हणून बोलले एकच सूत्र आहे, रोजच्या रोज सत्वगुणाची साधना करीत जावी, रोजच्या रोज उत्तम गुणांची साधना करीत जावी, पांडुरंगाला परमेश्वराला भेटत जावं, उत्तम गुण धारण करत जावं, आपलं पण समाधान करावं आणि इतरांचं पण या जगामध्ये समाधान करावं. भेट भेटो उरी राखणे, भेटण्यासारखं, पाहण्यासारखं, करण्यासारखं एकच आहे, ते आहे परमार्थ. बाकी सगळ्या गोष्टी येथील येथे सगळ्या राहणाऱ्या आहे. म्हणून ही सगळी चातुर्याची लक्षणं समर्थांनी दाखवली. बरोबर, या चातुर्याच्या लक्षणांमुळे आपणाला देखील समाधान प्राप्त होते, इतर जनांना देखील समाधान प्राप्त होते. म्हणून या 15व्या दशकातील पहिल्याच समासामध्ये
चातुर्य लक्षण वर्णन करताना समर्थ बोलले अत्यंत नेमस्तपणे वागण्याचा सल्ला आम्हाला देतात. यासाठी समर्थांनी जानव्याचं उदाहरण दिलं. जानवं ढिलं राहून चालणार नाही, तसं मनास मन विवेकाने विवेक मिळवत जावा. कणन अनुरेणू विवेकाचा सामर्थ्याचा सगळा जोडत जावा. त्यानंतर समर्थ सांगतात श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ. बोलले श्रेष्ठ भूमिका पाहिजे आहे तर बोलले कष्ट करावे लागतील आणि श्रेष्ठ भूमिका सगळ्या अंगीकाराव्या लागतील, प्रयत्न करावा लागेल. आणि बोलले सत्याचा स्वाभिमान धरावा, लटिक्याचा स्वाभिमान त्यागावा, ही समर्थांची अपेक्षा आहे. आणि यासोबतच आचार विचार सगळी भूमिका आम्ही अंगीकारावी. आचार शुद्ध विचार शुद्ध. बोलले ही भूमिका आमच्याकडे असेल, आचार विचारे विन, तर काय होणार आहे. बोलले जे जे करणे तो सीन. ही भूमिका जर नसेल तर सगळा शीनच सगळा प्राप्त होणार आहे. म्हणून आचार विचाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यासोबतच शेवट करताना समर्थ सांगतात की बाबा रे वेश धरावा बावळा आणि अंतरी असाव्या नाना कळावा. बाबा राहण्याचा आणि दिसण्याचा नाचण्याचा विषय नाही. बोलले अंतरी उत्तम कळा सगळ्या धारण कराव्या, उत्तम गुण धारण करावे, आपलं स्वतःचं पण कल्याण करावं, इतरांचं पण सगळं कल्याण करावं, ही अपेक्षा समर्थांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणून भेट उरी राखणे हे चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.